पुरा पैसा लावून दिला. एकाला डॉक्टर केलं, एकाला इंजिनियर केलं आणि एकाला काळा कोट वकील केला. तिन्हीचे तिन्ही मुलं आउट ऑफ कंट्री विमानाने शेगले भाऊ घेऊन गेले आमचे. शेगले भाऊ वापीवरून नाही सगळ्यांना सेटल केलं. त्या टायमाला त्या बापाची पत्नी त्या मुलांची आई जो आजारी पडले, शेवटचा टाइम होता. कारण बापाला का आयुष्य त्या मुलांच्या हिताकरता लावलं, पुरं प्रॉपर्टी मुलांच्या हिताकरता गेली. परंतु ज्या टाइमला आई आजारी पडली तर तिघी मुलांना कॉल केले, सकाळ का टोका हॅलो बाप उद्या आपण जरा येता का तुम्ही घराला गे. बापाने तिघी मुलांना कॉल केले, पटापटा केले. बाप तुम्हाला काही गोष्ट सांगतात, जोपर्यंत तुमच्या घरात बाप आहे ना, बाप हो लग्नाचो आंधळाचो बैलाचो, ज्या घरात तुमचा बाप जिवंत आहे ना त्या घरात कोणत्या माणसाची वाईट नजर पडत नाही, हे बघून घ्या. परंतु बापाने तिन्ही मुलं सेटल केले, बाहेर पाठवले, उत्तम पैकी पाठवले, सगळे सेटल करोडाने पैसे कमवता. ज्या टायमाला आई आजारी पडली त्या आईला बघण्याकरता एकही मुलगा नाही होता. मुलगे काय म्हणतात बघताय, बाबा मी पैसे पाठवून देतो, तू आईला चांगल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा, असं म्हणतो ना आपण. पप्पा जमणार नाही, बाबा माझी मीटिंग आहे, बाबा कंपनीमध्ये मीटिंग आहे, बाबा जमणार नाही, पैसे पाठवतो, फोन पे गुगल पे करतो, पप्पा पाठवून देतो. दोघी मुलांनी नकार दिला. बाप म्हणतो बेटा तशी परिस्थिती नाही, पैसा माझ्याकडे, पण तुझ्या आईला तुमची ओढ लागली आहे. काय लागली आहे? ओढ लागली आहे की माझे तिन्ही मुलं माझ्याजवळ असले पाहिजे. बाप बोलतो, बाप त्यांना विनम्र करतो, बेटा एक तरी मुलगा आहे, लहाना मोठा मधला एक तरी आहे. एकही मुलगा यायला तयार नाही. आईची तब्येत एवढी ढासळली माऊली, एवढी ढासळली, शेवटचा क्षण आला. त्या माऊलीचा शेवटचा क्षण आला आणि शेवटच्या क्षणात सुद्धा मला म्हणते, अहो माझ्या पोराला बोलवा ना, अहो माझ्या मुलाला बोलवा ना, अहो अरे एकाला तरी बोलवा, मला एकाला मला म्हणून बघायचं आहे, एका मुलाला तरी बोलवा ना. बाप बोलतो एकही आराम करायला तयार नाही आहे. बापाचा आवाज असाच असतो, एकही मुलगा यायला तयार नाही. यांना शिक्षण मिळालं एवढं, यांना स्वराज्य मिळालं दिलं, यांना एवढंच नाही, यांना लहान मोठं केलं, यांना पदवीधर बनवलं. आज ते पदवीधर यायला तयार नाही. तू कोणाची आसक्ती पकडू नाही. माय म्हणते, अहो जाऊ दे, आपलेच पोर आहे. मायचं काळीच लय सावळं असतं. कसं असतं? सावळं असतं. माय म्हणते, अहो बोलवाने एकाला तर स्त्री असल्यामुळे बाप पुन्हा कॉल करतो, अरे बोलावं एकदा तरी या, अहो गावाकडे तरी या, तुझ्या आईला एकदा बाप वापस चालत आहे. त्या टायमाला वापस कॉल करतात तरी मुलं यायला तयार नाही. शेवटी असं ती पकडून म्हातारीचा जीव गेला. शेवटी बताळी गेली, बापा करतात जिवंतपणे आलं तर मेल्यानंतर तरी येतील. पुन्हा कॉल केला, पुन्हा तिन्ही मुलांना कॉल केला. एक म्हणतो, बापा मी कोर्टामध्ये आहे, दुसऱ्या वेळेला बापा मी ऑपरेशन करतोय, चौथा म्हणतो बापा मी हडी आहे. बापाने तिन्ही मुलांना कॉल केले. तिन्ही मुलांना म्हटलं पोरा मोठा पोरा म्हणतो, बापा मी बिझी आहे. बाप सांगतो, अरे नाही यायचं आहे, बाप तुमची आई गेली म्हणून तुम्हाला यायचं आहे. तिन्ही मुलं म्हणतात, बाप्पा आमच्याकडे टाइम नाही आहे, तू एक काम कर,
कर, तिथून व्हिडिओ कॉल कर, आईची सांभाळा यात्रा देखो आम्ही त्याला स्वागत करून टाकतो. असे बालवडील मुलं जन्माला घालण्यापेक्षा बिना मुलाची माय बने. कारण यंदा यात्रेला सुद्धा आई वडील त्या मुलांना बोलतात या 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 तू येत नाही का, तर अशा मुलांना संत तुकाराम महाराज देव सुद्धा पावत नाही, त्यांचं कौतुक करत नाही. मग देवाला कौतुक वाटतं कोणत्या मुलाचं की त्यांना मनापासून कौतुक केलं पाहिजे. देवाला कोणत्या मुलाचं कौतुक वाटतं आपण माझ्या तिसऱ्या चरणात अहो देवाला तोच मुलगा आवडतो जो परमार्थी आहे. या जगाला तुम्हाला तारायचं असेल ना तर तुम्हाला परमार्थी होणं महत्वाचं आहे. का हो मला खरंच असे पुत्र जन्माला घालायचे असले तर काय करावं लागेल, काय करावं लागेल?